अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की अक्षय तृतीया ही 10 मे रोजी आहे. तर अक्षय तृतीय दिवशी आपण काही लवंगाचा उपाय करणार आहोत ज्या माता लक्ष्मीसाठी अतिशय प्रिय आहेत. आता कोणाला नाही वाटत की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं किंवा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड निरंतर वास करावा. प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करावे, तिचे घरामध्ये आपल्या अखंडतेने राहावं, तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असावं. त्याच प्रकारे आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी व प्रत्येकाचं घर म्हणजे बघा, मग ते भाड्याचं असो स्वतःचं असो, प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये, माता लक्ष्मीने कुठेही न जाता फक्त आपल्या घरामध्ये निरंतर वास करावा. त्यासाठीच आजचा हा आपला व्हिडिओ आहे. अक्षय तृतीयेनिमित्त आपल्याला लवंगाचा उपाय करायचा आहे ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत व माता लक्ष्मीला आकर्षित करतात. बघा, माता लक्ष्मीला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टींचीच आपण सेवा करायची आहे. आणि ही सेवा की स्वतःच्या मनाची सांगत नाही की काही नाही, जी केंद्रातून सांगितलेली असते त्याच सेवा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. एवढाच आमचा उद्देश असतो की प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला सुख मिळावं, आनंदी मिळावं, माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात नांदावी ही स्वामींच्या मी प्रार्थना करते. आता लवंगाचा उपाय करायचा आहे आपल्याला. 16 लवंगा लागणार आहेत. किती? 16 लवंगा. प्रत्येकाला माहीत आहे बघा, 16 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा अख्ख्या घ्यायच्या आहेत, तुटलेल्या वगैरे लवंगा घ्यायच्या नाहीत. व्यवस्थित अख्ख्या लवंगा घ्या. 16 लवंगा घ्यायच्या आहेत तुम्हाला. 16 लवंगावर एक लाल रंगाचा छोटासा कपडा लागणार आहे. छोटासा घ्या, तुमच्या तळहाता एवढा जरी घेतला तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला लवंगावर एक छोटासा कपडा हवा आहे. तर आता काय करायचं बघा, माता लक्ष्मीच्या तशा भरपूर सेवा आहेत, आपण भरपूर सेवा करतो. पण या दिवशी लवंगाचा उपाय करण्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्या घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघा, पाण्यामध्ये तुम्हाला मीठ, गोमूत्र व थोडीशी हळद टाकायची आहे व मग तुम्हाला घर स्वच्छ पुसून काढायचं आहे. या 3 गोष्टी टाकून मग तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे. नंतर गोमूत्र, सगळ्या घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे, घर स्वच्छ व पवित्र करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला बघा उंबऱ्याचं लेपन तुम्हाला थोडक्यात मी सांगते बघा. गोमूत्र, हळद व थोडंसं पाणी किंवा गुलाबजल घेतलं तरी सुद्धा चालतं. व्यवस्थित थोडंसं घट्ट व थोडंसं पातळ अशा पद्धतीने तुम्हाला दाटसर मिश्रण तयार करायचं आहे व आपल्या उंबऱ्याला लेपन करायचं आहे. हळदी कुंकवाची बोटं लावायची आहेत व त्याच प्रकारे आपल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला गोमूत्र व हळदीचं पाणी करायचं आहे व ते शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजावर हे पाणी शिंपडायचं आहे. हे पाणी शिंपडल्यामुळे नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही व ह्या सगळ्या गोष्टी हळद, गोमूत्र व लवंगा, त्याचप्रकारे भीमसेनी कापूर, अशा भरपूर अशा वस्तू आहेत. कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्याचप्रकारे आज आपण पाहणार आहोत उंबऱ्याचं लेपन करायचं आहे. उंबऱ्याचं लेपन केल्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे, धूप, दीप, अगरबत्ती लावायची व छोटासा तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे. त्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत व एक भीमसेनी कापराचा तुकडा व थोडीशी हळद टाकायची आहे. अशा प्रकारे मुख्य दरवाजावर तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. नंतर तुम्हाला हळदी कुंकू मिश्रित स्वस्तिक तुमच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून काढायचं आहे. जे प्लास्टिकचं असतं ते लावू नका, त्याने नकारात्मकता खेचली जाते. हळदी कुंकू मिश्रित तुम्हाला स्वतःच्या हाताने स्वस्तिक काढायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती. नंतर तुम्हाला 16 लवंगा घ्यायच्या आहे. 16 लवंगाचं आता काय करायचं बघा, 16 लवंगा घ्यायच्या आहेत, छानपैकी तुटलेल्या नाही, फुल अख्खं पाहिजे. छान लवंगा घ्यायच्या, प्रत्येक लवंगा व्यवस्थित असायला हवी. तुम्हाला 16 लवंगा घेतल्यानंतर तुमची देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर, ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये 16 लवंगा घ्यायच्या आहेत. 16 लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या, सगळ्या 16च्या 16, एक एक नाही घ्यायच्या, सगळ्या 16च्या 16 तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे व 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे. महालक्ष्मी अष्टकम हे अतिशय सोपं आहे, बोलायला अतिशय सोपं आहे व काही मिनिटातच होऊन जातं बघा. 16 वेळा म्हणायचं म्हटलं तर अवघे 20 ते 25 मिनिटात तुमचं सगळं पठण होऊन जातं व शांततेत व्यवस्थित पठण केलं तर 30 मिनिटं. अशा पद्धतीने तुमचं 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम होऊन जातं. महालक्ष्मी अष्टकम ही माता लक्ष्मीला अतिशय 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 प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही आवर्जून करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम झाल्यानंतर जो लाल रंगाचा कपडा मी घ्यायला सांगितला होता, तो लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्या 16 लवंग ठेवायच्या आहेत, हळदी कुंकू लावायचं आहे व त्याची पोटली करायची आहे व तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे बांधायचं आहे किंवा ठेवून द्यायचं आहे. बांधलं नाही तर ठेवून द्यायचं आहे. आता कशा पद्धतीने बघा, आतल्या साईडला ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर जाता त्या आतल्या साईडला तुम्हाला वरती चौकटीवरती तुम्हाला ठेवायचं आहे. बाहेरून आत येताना नाही, आतल्या साईडला ज्या दिशेने आपण कोणीतरी आल्यावरती दरवाजा उघडतो त्या पद्धतीने आतल्या साईडला तुम्हाला
दर ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने ती पोटली ठेवायची आहे. बघा गुढीपाडव्याच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं ती पोटली आहे ती पण तिथेच आहे, तिथेच शेजारी तुम्ही ती पोटली ठेवून द्यायची आहे. फक्त त्याच्यावरती धूळ बसून द्यायची नाही, व्यवस्थित स्वच्छ ती जागा ठेवायची आहे. व ज्यावेळेस तुम्ही स्वच्छ करायला जाल त्यावेळेस झाडू वगैरे तिथे लावायचं नाही, काठी वगैरे लावायची नाही. व्यवस्थित पोटली खाली घ्या, सगळं स्वच्छ करा, पोटली साफ करा हाताने, व नंतर तिथे पोटली आहे तिथे जागेवर ठेवून द्यायची. त्या पोटलीचं नंतर काय करायचं तिथेच ठेवून जा, नंतर त्याचं उत्तर तुम्हाला देण्यात येईल. ती 5-6 महिने तर तिथेच ठेवून द्यायची आहे, त्या पोटलीला काही देखील करायचं नाही. अशा पद्धतीने करायचं. आता ही सेवा करायची का? प्रत्येकाच्या घरात बघा नकारात्मकता असते. नकारात्मकता असल्यामुळे आजार पण वाढतं, भांडणं वाढतात, क्लेश वाढतो, कलह, भांडणं, तंटा, वाद विवाद, निंदा, वाईट थॉट्स किंवा वाईट विचार प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवलेले असतात. एकमत घरामध्ये होत नाही, वादविवाद होतात किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत आजारी असते. त्याच प्रकारे घरामध्ये कितीही पैसा येऊ द्या टिकत नाही, माता लक्ष्मी घरामध्ये वास करत नाही. असा पैसा आला की संध्याकाळपर्यंत त्याला भरपूर पाय फुटतात, वाटा फुटतात. मग एक प्रकारे म्हणा तुम्ही, म्हणजे कितीही पैसा येऊ द्या, आपण कितीही विचार करू, आज हे करणार आहे मी, या पैशाचं हे करणार आहे, एवढी सेविंग करणार आहे, पण सेविंग काहीच होत नाही, उलट त्याला 17 वाटा फुटून जातात. तुमच्या हातामध्ये पैसा आला म्हणले की तुम्हाला काही ना काहीतरी लगेच कामं निघतात. असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस समजून जायचं की आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता आहे व आपल्याला यासाठी लक्ष्मी मातेची भरपूर सेवा करायला हवी. ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मी मातेची ही सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला अगणित असे तुम्हाला त्याचे फळ मिळेल, अगणित असे लाभसुद्धा मिळायला सुरुवात होतील व चमत्कार तुम्हाला बघायला मिळतील लक्ष्मी मातेचे. बघा लवंग लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे व आकर्षित करते. लवंगाचा वास हा माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो. त्यामुळे आवर्जून लवंगाचा हा उपाय करायचा आहे. 16 लवंगाचा उपाय व उंबऱ्यावरती हळदी व गोमूत्र मिश्रित तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे व उंबऱ्याचं लेपन करायचं आहे. अशा पद्धतीने ह्या छोट्याशा सेवा आहे. तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता. सकाळी केली तर चालेल व सायंकाळी केली तर अतिशय उत्तम आहे. दिवे लागण्याच्या वेळेस जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे. अशी छोटीशीच माहिती तुम्हाला सांगायची होती. आवर्जून करा. अक्षय तृतीये दिवशी बघा अक्षय तृतीया ह्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा न चुकता करा. तुमच्या नातेवाईकांना ही सेवा सांगा ज्यांच्या घरात खरंच प्रॉब्लेम्स आहेत. बघा एकही मनुष्य असा प्रत्येकाच्या घरात कितीही आपल्या घरामध्ये सुखी समाधानी असलो तरी छोटंसं का होईना आपल्याला दुःख असतं. त्यासाठी आपण अक्षय तृतीया दिवशी आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका. बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरोजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.